अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. मिळालेल्या आयुष्याची वाटणी किंवा नाश कसा होतो ते आपण पाहत आहोत. निद्रे समयी शीश पूर्वेस, उठताना दिशे पश्चिमेस, अथवा दिसे दक्षिणेस, उत्तरेस कवणाचे गा. जैसा दिनभर विचार करी, तैसेची स्वप्ना भीतरी, चावळत निद्रे अंतरी तैसेची गा. बालवयी खेळी रमला, तारुण्यात वासने नासला, वृद्धपणी पैलतीराला विचाराला साथो. तैसेचे ते स्वप्नात, लग्न विषय तारुण्यात, लग्न लग्न स्वप्नात बरळत असे गा. खाऊ गोड खेळ गोड ही बाळपणाची ओढ, माता पूर्वी तैसे कोड गोड ते बालपण. बालपणीच्या वयात आयुष्य जाय खेळात, अध्यात्मना कळत खेळत खेळत गुप्तकी. मग होय पदार्पण, येत असे तारुण्यपण, मदमस्ती जोरपण, लग्न विषय सदा ध्यानी. चित्र दिसता स्त्रियांचे, ययाचा मनमयूर नाचे, काहुरते विषयांचे मनाचे मनपण ते. कधी तेच मिळवीन, वासना पूर्ण करीन, हाच छंद हेच ध्यान, आण काही नसे गा. मग एकदाची होते लग्न, संसारी होय रममान, जीव कुरवंडन स्त्रियेवरी जाण. ऐसा वाया जाय की, मुलेले करे घरदार, करी संसार जोरदार, विसरला अध्यात्म परमेश्वर, संसार घोर पाठीशी. संसार गाडा ओढिता, थकुनी जाय तत्वता, वृद्धपण येई क्रमता, अधुता सकळती. ज्या वृद्धपणी करू नाम, करू काही सत्कर्म, परी रुग्णशय्ये माझी आराम, राम काम होत नाही. दंताचा होय बेपत्ता, मग राम राम म्हणता, बाम बाम उच्चार होता, अध्यात्म आता कैसे ते. दंताजीचे ठाणे उठले, कर्ण ही दोन्ही फुटले, मानेसी कापरे सुटले, अर्ध मेले नयन ते. श्वाना समदेती घास, खातासे मुकाट तोंडास, फेकती अपशब्दास, श्रवणास परिणयी. परावलंबी जीवन, मरेना म्हणून जगण, नाही होय नामस्मरण, उद्धरण मग काय ते. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. ऐसा इतिहास आपला, जो समर्थानी रचिला, बापुडाच्या ठिकाणी स्वनामाला, इतिहास आपला संपूर्ण की. नाही केला दान धर्म, नाही घडले काही दाम, पोशिला विषय आणि काम, अध्यात्म ऐसे असते का. बालपण तरुणपण, प्रौढपण वृद्धपण, अवघे आयुष्य गेले जाण, आपुलिया व्यापा माझी. नाही घडले काही हित, नाही झाला परमार्थ, संसारी बाया व्यर्थ, अर्थ काय साधिला. त्याच आयुष्यात आजारपण याच वयात, सुख दुःख येत काळ क्रमत तया लागी. उत्सव आनंद सन, यात क्रमते आयुष्य जाण, या माझी नामस्मरण स्मरण होत नाही. सज्जन हो, प्रस्तुत ओव्यांचा अर्थ. आयुष्य वाया जात असताना अर्धे आयुष्य झोपेत जाते हे आपण पाहिले. झोपताना पूर्वेस डोके असते, उठताना मात्र ते कोणत्याही दिशेस असते. अशा या झोपेतील आयुष्याचा परमार्थासाठी काय उपयोग होणार. जसे दिवसभर विचार चाललेले असतात तेच स्वप्नात येते, तीच बडबड झोपेत सुरू असते.
बालवयात खेळ आणि खाऊ गोड असतात, तारुण्यात विषय गोड असतात, वृद्धपणी पैल पार दिसू लागतो, अध्यात्म दूर राहते. खेळ गोड, खाऊ गोड ही बाळपणाची ओढ आई वडील पुरवीत असतात. खाण्यात खेळण्यात बालपण केव्हा निघून जाते कळत नाही. अध्यात्म तर कळायचा विषयच नाही. हळूहळू तारुण्यात तो पदार्पण करतो. मदमस्ती जोरपण, लग्न हेच विषय सदैव ध्यानात येतात. स्त्रियांचे चित्र दिसले तरी याचा मनमयूर नाचू लागतो. विषयाचे काहूर मनात माजू लागते. असे मनाचे मनपण होऊन जाते. तिला केव्हा मिळवेन, तिला केव्हा भोगेन हाच छंद जीवाला असतो. दुसरा चित्तात विषय नसतो. एके दिवशी लग्न होते, संसारात रममाण होतो, स्वपत्नीवर जीव उतरून टाकतो, मुले लेकरे घरदार संसार यात परमेश्वर विसरून जातो. संसार गाडा ओढता ओढता थकून जातो. वृद्धपण केव्हा येते हे कळतही नाही. मात्र संपूर्ण शरीर अधू होऊन जाते. ज्या वृद्धपणी आपण नाम घेऊ असे म्हटलो असतो, त्या वृद्धपणी तोंडात दात नसतात. मग राम राम म्हणता बाम बाम उच्चार येतो. मग बाम बाम म्हणून मोक्ष पदरी कसा पडावा. दंताजीचे ठाणे उठलेले असते, कान फुटलेले असतात, डोळे अधू झालेले असतात, कुत्र्यासारखा घास देतात, मुकाट तोंडी तो खात असतो, अपशब्द बोलत असतात, ते ऐकू येत नाही म्हणून बरे. परावलंबी जीवन झालेले असते, मरेना म्हणून जगणे सुरू असते. नामस्मरण नाही मग उद्धार होणार कसा. प्राणी जन्मास येतो, वाढतो, थोर होतो, सर्व व्याप करतो, नामच तेवढे होत नाही आणि मरून जातो. हा समर्थाने लिहिलेला इतिहास तो प्रत्येकाला लागू पडतो. काम नाही, नाम नाही, राम तर संपलेलाच असतो. अशा परावलंबी म्हातारपणात अध्यात्म घडत नाही. असे आयुष्य प्रत्येक हिस्सेदार घेऊन जातो. बालपण, तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण या 4 अवस्थामध्ये आपले आयुष्य वाटले जाते. आपल्याच व्यापात ते निघून जाते. काही हित घडत नाही, परमार्थही घडत नाही. संसारात सारा वेळ घालवून काय अर्थ साधलास अशी पश्चाताप करण्याची पाळी येते. पुन्हा त्याच आयुष्यात आजारपण, सुख दुःख, लग्न, काळ यात सारा काळ निघून जातो. उत्सव, आनंद, सण हेही काही काळ खाऊन जातात. मग या काळात नामस्मरण कुठून होणार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.